नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. पुण्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेवरून महायुतीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार असल्याचं पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी स्पष्ट केले. महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असलो तरी या जागेवर आमचाच हक्क असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केलाय. सुनील टिंगरे यांनी भाजपच्या आकडेवारीवर थेट आक्षेप घेत त्यांच्या गणितात चुका झाल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 371 मतांचं मजबूत संख्याबळ असून पक्षातील 10 ते 12 दिग्गज नेते या आमदारकीसाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान पक्षात कोणतीही धुसफूस नसून मंगळवारी या संदर्भात जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भविष्यात पुण्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. त्यामुळे आता महायुतीत ही जागा नेमकी कोणाकडे जाते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पदत्याग अटळ आहे आणि त्यासाठीच देशातील जनतेचा वाढता असंतोष कारणीभूत असेल, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत केलंय. या बैठकीदरम्यान काही नेत्यांनी मुस्लिम ऐवजी अल्पसंख्याक हा शब्द वापरण्याचा आग्रह धरला. तेव्हा राहुल गांधींनी विरोध करत म्हणाले की घाबरण्याची गरज नाही. अन्यायाला सामोरं जाणाऱ्या कोणत्याही समाजाला उघडपणे आपण पाठिंबा दिला पाहिजे. काँग्रेसने सर्वांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवला पाहिजे, असंही राहुल गांधींनी नमूद केलंय. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 नुकताच जाहीर करण्यात आलाय. यात महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मेधा कुलकर्णी, डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्मिता वाघ यांच्यासह 5 खासदारांना हा बहुमान मिळालाय. विशेष म्हणजे या 2 महिला खासदारांनाही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तसेच खासदारांसोबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 4 संसदीय स्थायी समित्यांचाही गौरव केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे मागील 7 वेळा आणि गेल्या वर्षीही या पुरस्काराच्या यादीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा यंदा समावेश नसल्याने याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेले. 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्याकडून होत असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेते विजय पाटकरांनी केलाय. यावरून त्यांनी मंत्री आणि त्यांच्या OSDवर नाव न घेता टीका केली आहे. मला उमेदवारीचा अर्ज कोल्हापूरला पोहोचू दिला नसल्याचा दावा त्यांनी केलाय. महामंडळाचे मावळते अध्यक्ष मेघराज राजभोसले यांनी मागील 10 वर्षात महामंडळाची अवस्था अत्यंत वाईट केली आहे. कर्मचाऱ्यांना महिनोमहिने पगार दिला नसल्याचा आरोप करत त्यांनी राजभोसलेंच्या पॅनलमधून उभे राहण्याची ऑफर नाकारत तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. तसेच निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करत एका मंत्र्याचे OSD कोल्हापुरात ठाण मांडून असल्याचा दावा करत मतदारांवर दबाव आणला जात असल्याचंही पाटकर यांनी म्हटलंय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे महामंडळाची निवडणूक अधिकच वादग्रस्त बनली आहे. IPL प्रसारणामधील सलाम मुंबई ऐवजी नमस्कार मुंबई प्रदर्शित करण्याची भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दीपक सिंग यांनी मागणी केली आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना पत्र लिहून IPL सामन्यादरम्यान स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या सलाम मुंबई या घोषणेवर तीव्र व गंभीर आक्षेप नोंदवलाय. दीपक सिंग यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलंय की मुंबईची संस्कृती आणि ओळख सलाम मुंबई नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी सुसंगत नमस्कार मुंबई अथवा नमस्ते मुंबई अशी असली पाहिजे. त्यामुळे सलाम मुंबई हा शब्दप्रयोग तात्काळ बंद करून त्याऐवजी नमस्कार मुंबई किंवा नमस्ते मुंबई या शब्दाचा वापर करण्यात यावा. तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून महाराष्ट्राची भाषा, गौरवशाली संस्कृती आणि परंपरा जपणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक मंचावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे. सर्वांना नमस्कार. IPL सामना दरम्यान सलाम मुंबई ही घोषणा प्रसारित केली जात आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुंबईच्या वतीने आम्ही यावर आक्षेप नोंदला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि अस्मिताचा प्रतीक आहे. त्यामुळे सलाम मुंबईच्या ऐवजी नमस्कार मुंबई किंवा नमस्ते मुंबई अशी घोषणा वापरण्यात यावी ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मुंबईचे नाव आपल्या ग्रामदेवता मुंबादेवी यांच्या नावावर पडलेलं आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती नमस्कार करण्याची आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र IPL सारखा मोठा मंचावर जय महाराष्ट्र हा संदेशही अभिमानानं दाखवला पाहिजे. आमच्या भावनात लक्ष घेऊन
मुंबई क्रिकेट असोसिएशन योग्य निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयच्या कोठडीत असलेल्या संशयित महिला आरोपी मनीषा हवालदार हिने चौकशी दरम्यान थेट मुख्य सूत्रधाराचं नाव उघड केलंय. परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पॅनलमधील एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसारच तिने ही प्रश्नपत्रिका फोडली होती, असा खळबळजनक दावा मनीषा हवालदार हिने सीबीआयच्या चौकशीत केलाय. या खळबळजनक दाव्यामुळे आता थेट परीक्षा घेणाऱ्या मुख्य संस्थेचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून संपूर्ण नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर देशात गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तसेच सीबीआयच्या हाती कोणताही पुरावा लागू नये यासाठी मनीषा हवालदारने आपल्या मोबाईलमधील सर्व संशयास्पद व्हॉट्सअप चॅट्स आणि महत्त्वाचा डेटा अत्यंत चलाखीने डिलीट केला होता. मात्र सीबीआयचे सायबर तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम आता हा डिलीट झालेला डेटा पुन्हा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरसह संपूर्ण परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा खालावल्याने चिंता वाढली. सध्या धरणात अवघा 33% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. पावसाळ्याला अजून काही दिवस बाकी असल्याने एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाला काटेकोर नियोजन करावं लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बारवी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान बारवी धरणातून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी, ठाणे, अंबरनाथ आणि बदलापूरसह संपूर्ण औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे भविष्यात पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.